नेहमी तरुण दिसण्यासाठी हे नियम पाळा. सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारून चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका. फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा. थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो. अंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चराईज लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका, कारण हा मेकअप पोअरच्या आत जातो, ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते. मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा. बेस अधिक चांगला बसतो. त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा, कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते. त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरू नका. त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका, कारण हाताची उष्णता लावून ते वाढण्याची शक्यता असते. आठवड्यातून एकदा चेहऱ्याला छान वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे त्वचेचे पोअर्स ओपन होतात. त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स काढून घ्या. त्वचेवर बर्फ फिरवा. त्वचेवर कधीही थेट लिंबाचा रस अजिबात लावू नका, कारण लिंबामध्ये असे काही घटक असतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कधीही त्वचेवर दही, तेल असे घटक लावू नये, कारण त्यामुळे त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात. त्वचेसाठी सिरम हे देखील फार महत्त्वाचे असते. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही सिरम निवडायला हवे. सिरम लावले तर तुम्हाला त्वचेवर इतर काहीही लावावे लागत नाही. रात्री झोपताना मेकअप काढल्यानंतर चेहऱ्याला बर्फ लावायला विसरू नका. त्यामुळे त्वचेचे पोअर्स मिनिमाइज करण्यास मदत करतात. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असे क्लिन्झर निवडणे गरजेचे असते, तरच त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते. रात्री झोपताना चेहऱ्याला काही लावू नका असे सांगितले जाते, पण रात्री मॉइश्चरायझर लावणे हे फारच जास्त गरजेचे असते. त्यामुळे रात्री नुसता चेहरा धुवून झोपू नका. चेहऱ्यासाठी पाणी पिणे हे खूपच जास्त गरजेचे असते. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला अजिबात विसरू नका. त्वचा खराब झाली असे वाटत असेल तरी देखील तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही. फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तम. चेहऱ्यासाठी कॉलेजन हे उत्तम असते. कॉलेजन बूस्ट करणाऱ्या गोष्टी आहारात अधिकाधिक असतील त्वचा आतून चांगली होण्यास मदत मिळते. केमिकल स्किन पिलिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. याचा आधारही तुम्ही घेऊ शकता. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी हल्ली शीट मास्क देखील मिळतात. हे शीट मास्क तुमच्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे काम करतात. केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छताही गरजेची असते. त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट मानेला लावायला अजिबात विसरू नका. चेहऱ्यावर खूप मेकअप केला असेल तर तो मेकअप योग्य पद्धतीने काढा. त्यासाठी मिसलियर वॉटरचा उपयोग करा. चेहऱ्यावर कोणतेही तेल लावताना विचार करा. काही त्वचेच्या प्रकाराला तेल अजिबात सूट होत नाही. महिन्यातून एकदा फेशियल करायला विसरू नका. फेशियलमुळे त्वचा टाईट होण्यास मदत मिळते. टोमॅटोचा रस चेहऱ्याला लावा. त्यामुळे त्वचा हायड्रेट होते. इतकेच नाही तर त्वचेला चकाकी मिळते. रात्री झोपताना त्वचेवर मॉइश्चराईज लावून मसाज करायला अजिबात विसरू नका. त्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. तेलकट त्वचेसाठी स्किन केअर टिप्स. तेलकट त्वचेवर चकाकी असते, पण ही चकाकी पिंपल्समध्ये बदलू नये असे वाटत असेल तर तुम्ही चेहरा वेळोवेळी स्वच्छ ठेवा.
तेलकट त्वचेवर तैलीय घटक असलेले कोणतेही प्रोडक्ट वापरू नका, कारण अशा घटकाचा तुमच्या त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तेलकट त्वचा असेल तर अशांनी मेकअप योग्य वेळी काढून टाकणे कधीही चांगले असते. तेलकट त्वचेसाठी टोनर हे फारच उत्तम असते. त्वचेच्या प्रकारानुसार टोनर निवडणे कधीही चांगले. तेलकट त्वचा असणाऱ्यांना गरम पाण्याने चेहरा धुणे फायद्याचे ठरते, कारण त्यामुळे त्वचेवर साचलेले तेल निघून जाते. कोरड्या त्वचेसाठी ब्युटी टिप्स. तुमची त्वचा कोरडी असेल तर अशा कोरड्या त्वचेसाठी काही खास स्किन केअर रुटीन फॉलो करणे गरजेचे असते. कोरड्या त्वचेची पहिली समस्या म्हणजे त्वचा सतत कोरडी होणे, त्यामुळे ती निस्तेज दिसते. अशी त्वचा दिसणाऱ्यांनी त्वचेला चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर लावायला हवे. कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी त्वचेला टोनर आणि मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नये. कोरड्या त्वचेसाठी बदामाचे तेल वरदान आहे. ते त्वचेला लावून मसाज केल्याने त्वचा चांगली दिसते. दही हे या त्वचेला हायड्रेट करण्याचे काम करते. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे. मिश्र त्वचा स्किन केअर. मिश्र त्वचेला कोरड्या आणि तेलकट त्वचेच्या दोन्ही समस्या असतात, त्यामुळे त्यांनी प्रॉडक्ट निवडताना काळजी घ्यायला हवी. फेस मास्कचा वापर या त्वचेसाठी फारच फायद्याचा ठरतो. चांगला फेस मास्क तुमची त्वचा अधिक सुंदर करू शकतो. ही त्वचा संवेदनशील असते, त्यामुळे स्क्रब करताना हळूवारपणा असावा. तेलाच्या घटकापासून दूर राहणे या त्वचेसाठी खूपच चांगले असते. त्वचेसाठी चांगले क्लिन्झर हे फारच गरजेचे असते, त्यामुळे योग्य त्या प्रॉडक्टची निवड करा. फेसवॉशची खरेदी करताना नेहमीच कॉम्बिनेशन स्किन मिश्र त्वचेचा फेसवॉशच खरेदी करा. हा फेसवॉश दिवसातून 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ जरूर वापरा. कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्हाला त्वचा कोरडी, शुष्क वाटेल किंवा थोडी ऑइली वाटेल. यासोबतच तुम्हाला ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसुद्धा जाणवू शकते. यामुळे नेहमीच अनसेंटेड, इरिटेशन फ्री फॉर्म्युलाचा फेसवॉशच खरेदी करा. याचा वापर करण्याआधी नेहमी चेहऱ्याला कोमट पाण्याने धुतले पाहिजे. यानंतर फेसवॉशचा वापर खूपच हलक्या हातांनी सर्क्युलेशन मोशनमध्ये करा. मग हे धुवून चेहरा कोरडा करून घ्या. मित्रांनो, सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.